नमस्कार मंडळी. आता सध्या खरबूज लागवड सुरू होणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला जे बियाणं निवडायचं आहे हे आपल्याला बियाणं असं निवडायचं की ते पूर्णच्या पूर्ण आपल्या लोकलच्या बाजारपेठेला चाललं पाहिजे. तसंच जे भारतामध्ये जे टॉपचे बाजारपेठा आहेत हे तिथं पण चाललं पाहिजे. आपल्याला त्या सर्व बाजारपेठेचा आढावा घेऊन आपल्याला खरबूज लागवड करायची आहे. खरबूज लागवड करत असताना आपल्याला त्याच्यावरती येणारे रोग आणि किडी याच्यावर सुद्धा त्याचं नियोजन करायचं आहे. तर मी तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो की जर आपण खरबुजाच्या जर रोपाची लागवड करत असाल तर 12 ते 14 दिवस या अशा रोपाची आपण लागवड करायची. तिसरं पान आलं की त्याला आपण लागवड करायची. जर आपल्याकडून जर समजा शक्य होत असेल तर त्यावरती आपण क्रॉप कव्हर टाकायचे. क्रॉप कव्हर जर आपण टाकलं तर त्याच्यावरती 21 ते 22 दिवसापर्यंत आपण ते क्रॉप कव्हर ठेवल्यानंतर ज्यावेळेस आपण क्रॉप कव्हर काढू त्याच्या 3 ते 4-5 दिवसामध्ये त्याची आपली सेटिंग होऊन जाणार आहे. परंतु जे म्हणजे आपण 12 ते 14 दिवसांनी जे रोपाची लागवड होतो त्या दिवसापासून तो क्रॉप कव्हर काढेपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये स्प्रे घ्यायची गरज पडणार नाही. म्हणजे जेवढा आपण स्प्रेचा जो खर्च होणार आहे हा आपला पूर्णतः वाचणार आहे. आणि जे खरबुजाला जे अडचणी निर्माण होणार आहे जसं की पांढरी माशी झाली, माइट्स वगैरे झालं किंवा काही भुरी करपा झाला हा येणार नाही. तर अशा पद्धतीने आपण जर खरबूजची लागवड करत असाल तर आपण क्रॉप कव्हर नक्की टाका. जर आपण क्रॉप कव्हर टाकत नसाल तर वेळोवेळी आपल्याला वातावरण पाहून त्याची फवारणी वगैरे करावं लागेल. आणि खरबूज बनल्यानंतर सागर बायोटेकचं हे जे विजय आहे हे पूर्णच्या पूर्ण भारतामध्ये चांगले डिमांड आहे. जे विक्रेते बंधू यांना एक विषय सांगू इच्छितो मी की जे रेगडीवरती खरबुजाची विक्री करतात हे माल आज जर खरेदी केला पुढचे 4 दिवसानंतरही सुद्धा याला विकू शकतात. कारण की विजय खरबूज हे 100% कच्च्या कटिंगमध्ये विकल्या जाणारं फळ आहे. जर कच्च्या कटिंगमध्ये विकल्या गेलं ट्रान्सपोर्टमध्ये 3 दिवस जरी राहिलं तरी 4थ्या-5व्या दिवशी ते पिकलं तर नंतर समोर 4 दिवस ते विकू शकतात. जेणेकरून बाजारामध्ये 2-4 रुपये जर मागे पुढे झाले तरी ते मला आपण कधी थोडंफार मागे पुढे जरी झालं तरी आपला नफा 100% कव्हर होऊ शकतो. आणि ते जे फळ आहे हे विकण्यासाठी एकदम सोपं आहे. तर त्याकरता आपण महाराष्ट्र, MP, UP अशा कोणत्याही ठिकाणी आपण सागर बायोटेकच्या जर विजयवनाची लागवड केली तर तुम्हाला उत्कृष्ट असं उत्पादन मिळून जाणार. आणि ही एक व्हरायटी अशी आहे याची कच्ची कटिंग होत असते. फळ एवढं मजबूत राहते की तुम्ही पिकल्यानंतर सुद्धा त्याचं वजन टाकलं तरी फळ फुटत नाही. एवढी मजबूत त्या फळामध्ये आहे. खरबूज लागवड करत असताना आपण एकरमध्ये फक्त 7 पॅकेटची लागवड करायची. त्याची 5 बाय 1.5 आणि 6 बाय 1.25 अशा पद्धतीची लागवड करायची आहे. लागवडीमध्ये जर काही अडचण निर्माण झाल्यास आपण मला फोन करू शकता. मी माझा नंबर देत आहे. धन्यवाद.